आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया. तर बघा, आजकाल काय झालेलं आहे की आपल्या खाण्यापिण्याच्या सर्वांच्या सवयी बदललेल्या आहेत आणि त्यामुळं नको असणाऱ्या ज्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत, कुठल्या वेळी खाणं, कुठल्या वेळी पिणं आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, बैठे असणारी पद्धती आणि शारीरिक असणारे जे कष्ट आहे, त्या शारीरिक कष्टाचा अभाव याच्यामुळं काय होतं की पोटावर चरबी वाढत जाते आणि पोटावर चरबी वाढल्याच्या नंतर याचे दुष्परिणाम काय होतात? चरबी जर वाढली की त्याच्यातच बीपीचा त्रास वाढतो, शुगरचा त्रास वाढतो, आतड्याचे त्रास वाढतात. अनेक प्रकारचे असणारे रोग ह्या चरबीमुळे उत्पन्न होतात. मग हा वाढणारी जी चरबी आहे पोटावरती, ही चरबी कशानं कमी होईल? तर काही गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच ही चरबी कमी होऊन जायला लागेल. बघा, अति गोड आपण खात असतो, अति आंबट आपण खात असतो, अति खारट आपण खात असतो, अति तळलेले पदार्थ, त्याच्यानंतर मसालेदार पदार्थ खात असतो आणि त्यामुळे विनाकारण पोटावर चरबी वाढत जाते. मग आता हे पदार्थ काय करा की तुम्ही थोडेसे कमी खात चला आणि असं जर केलं तर नक्कीच पोटावरची चरबी कमी होते. त्याच्यानंतर मग आसन कुठलं करावं लागेल बरं? बघा, आजच्या अभ्यासामध्ये तुम्हाला अत्यंत सोपं असणार आसन मी तुम्हाला देणार आहे. या आसनाचं नाव आहे नौकासन. नौकासन करून पोटावरची चरबी पूर्णतः कमी होते. तर कसं करावं लागेल बरं हे आसन? बघा आता. तर तुम्हाला डाव्या किंवा उजव्या कुशीवरनं तुम्हाला असं पोटावरती झोपायचं. हे असं तुम्हाला सहज पोटावरती झोपायचं. पोटावरती झोपल्याच्या नंतर दोन्ही हात असे आपल्याला पुढे न्यायचे. पुढे नेल्याच्या नंतर श्वासाबरोबर आपल्याला हात आणि पाय वरती उचलायचे आणि वरती आल्याच्या नंतर किती थांबायचंय? तर एक 10 अंक मोजेपर्यंत आपल्याला थांबायचंय. बघा आता मी तुम्हाला करून दाखवतोय, व्यवस्थित बघा. मी आता श्वासाबरोबर वर येतोय बघा. श्वास घेऊन वर आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला श्वासाची गती परत सुरू ठेवायची आणि 10 अंक मोजायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली यायचं. खाली आल्याच्या नंतर दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा, थोडस रिलॅक्स व्हायचं. रिलॅक्स झाल्याच्या नंतर परत पुन्हा हाच अभ्यास तुम्हाला करायचा. परत एकदा बघूया कसा अभ्यास करायचा ते बघा. सावकाश श्वासाबरोबर पाय वर. इथे या ठिकाणी थांबायचं. पोटावर येणारा दाब याकडे लक्ष केंद्रित करा आणि 10 अंक मोजत चला. तुम्हाला मनात जरी अंक मोजले तरी चालते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली यायचं. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. बरं, असे किती आवर्तन करावं लागतील बरं पोटावरची चरबी कमी होण्यासाठी? बघा, पोटावर काही एकाएकी चरबी वाढलेली नसते. एका दिवसामध्ये म्हणा, 8 दिवसामध्ये म्हणा, तर चरबी वाढायला सुद्धा जसा वेळ लागतो, 2 महिन्यामध्ये चरबी वाढत असते, तसंच चरबी कमी होण्यासाठी सुद्धा वेळ लागत असतो. जर तुम्ही खाण्यापिण्याच्या जे पदार्थ आहेत हे पदार्थ जर टाळले आणि हा अभ्यास जर निरंतर केला तर पोटावरची असणारी चरबी पूर्णतः कमी होऊन जाते. मग आता हे जो तुम्हाला जो अभ्यास आता दिलेला आहे नौकासनचा, हा किती वेळ करावा लागेल? बघा, सुरुवातीला रोज 3 वेळेस करत चला. सकाळी सकाळी आमुषा पोटी जर 3 वेळेस अभ्यास केला, हळूहळू पुन्हा 5 वेळेस करा, 6 वेळेस करा, 7 वेळेस करा, एक 10 आवर्तन तरी करा आणि प्रत्येक आवर्तन अभ्यास करताना एक 10 अंक मोजत चला. बघा, योगामध्ये अनेक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून चरबी तर कमी होतेच होते, त्याच्यानंतर पुन्हा आतड्या संबंधित असणारे विकार सुद्धा या अभ्यासाने तुमचे दूर होणार आहे. तर
मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्या पोटावर वाढलेली असणारी चरबी कमी करा, कारण चरबीमुळे अनेक विकार निर्माण होतात. मग ते विकार आपल्याला या ठिकाणी थोपवता येते. तर आज आपण याच ठिकाणी थांबूया. आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया. ओ